H.C. Verma, vector. We will start from problem number 1. या प्रॉब्लेमच्या अगोदर तुम्ही फक्त यू मेक शुअर दॅट यू हॅव ट्राईड युअर बेस्ट बिफोर वॉचिंग सोल्युशन्स. नुसतं सोल्युशन पाठ करून तुम्हाला म्हणल्यासारखं पाठ करून सोल्युशन्स होत नसतं कधी. तुम्ही स्वतः सोल्युशन त्याचा ट्राय करा पहिल्यांदा. तुम्ही ज्या ठिकाणी अडकाल त्या ठिकाणी बघा. दॅट्स द वे टू डू इट. दिस इज क्वेश्चन नंबर 1. आय एम स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 1 to 19 इतके सॉल्व्ह करणार आहे मी. वेक्टर ए मेक्स 20 डिग्री अँड बी मेक्स 110 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. ओके, एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आहे. वेक्टर ए किती एक करतोय 20 डिग्री करतोय आणि वेक्टर बी किती करतोय 110 करतोय. असं येईल ना. हा 110. ओके, आता हा 20 आणि हा 110 म्हणजे सबट्रॅक्शन केल्यानंतर हा 90 डिग्री आला ना. बरं, त्यांनी काय विचारलंय, ह्याची मॅग्निट्यूड आहे 3, ह्याची मॅग्निट्यूड आहे 4, तर त्या दोघांचा रिझल्टंट काय आहे बघा. एक्स सिम्पल एज दिस. तुम्ही या दोघांचा जर रिझल्टंट तुम्हाला काढायचा असेल, असा असेल ना तो पॅरलोग्राम लॉने. ह्याचा रिझल्टंट समजा आर किती असणार आहे. आरची मॅग्निट्यूड अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2a इंटू बी इंटू कॉस थिटा. दोघांमधला अँगल 90 डिग्री. कॉस 90 0. ए 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर बिकम्स 5 स्क्वेअरचा रूट म्हणजे 5. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट. आन्सर कळलं. सेकंड, let A and B be two vectors of magnitude 10 unit each other each if they are inclined at x axis at 30 degree and 60 degree respectively. Find resultant. काय होतं, x ॲक्सिसला एक आहे 30 डिग्री आणि एक आहे 60 डिग्री ना. आणि हा दोघांचा काय आहे, दोघांचा 10 युनिट्स आहे. दोघांची मॅग्निट्यूड ही पण 10 आहे आणि ही पण लेंथ 10 आहे, युनिट 10 आहे. आणि हा अँगल 60 डिग्री आहे. कळतंय. ओके, आता हा 30 आणि हा 60 जर असेल, हे दोन पद्धतीने करता येतं. हा 30 आणि हा 60 डिग्री असेल तर हा अँगल 30 डिग्री झाला. बघा, आता हा 10 आणि हा 10 दोघांमधला अँगल 30 डिग्री. मग तुम्ही पॅरलोग्राम लॉ असा पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करा, मग रिझल्टंट मिळेल. ओके, आता हा रिझल्टंटची किती असेल मॅग्निट्यूड, परत अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी कॉस थिटा. दोघांमधला अँगल 30. कळतंय का. आता हे 10 स्क्वेअर कॉमन घेतलं, बाहेर 10 आलं. इथं 1, इथं 1, इथं 2. कॉस 30 रूट 3/2. कळतंय. सो दिस बिकम्स वेल रूट 2 बाहेर घेतला कॉमन. एनिवे, खेत बसायची गरज नाही. हे काय आहे, हे रूट 2 कट होईल ना, म्हणजे दिस बिकम्स 2 प्लस रूट 3. ही काय झाली, ह्याची मॅग्निट्यूड. असा आन्सर असणार आहे त्याचं. कळतंय. ओके, ही एक पद्धत झाली वेक्टर एडिशनची. दुसरी मी तुम्हाला काय शिकवली मगाशी समरीमध्ये काय सांगितलं, प्रत्येक वेक्टर तुम्हाला एक्स आणि वाय मध्ये तोडता येतो. म्हणजे तुम्ही या वेक्टरला एक्स आणि वाय मध्ये तोडा, या वेक्टरला एक्स आणि वाय मध्ये तोडा आणि दोघांना एक्सचे एक्स मध्ये ऍड, वायचे वाय मध्ये ऍड. असं करा. बघा कसं करता येईल. ह्याला म्हणू वेक्टर ए आणि ह्याला म्हणू वेक्टर बी. मग मला वेक्टर ए कसं लिहिता येईल. हा 10 दिसतो ना, 10चा अँगल एक्स बरोबर किती आहे 30, म्हणजे 10 कॉस 30. बघा लक्षात घ्या, ज्याच्या बरोबर अँगल असतो त्याच्या दिशेने कॉस कॉम्पोनंट असतो ना, कारण कॉस इज ऍडजस्टंट. कळतंय. तर 10 कॉस 30 आय कॅप. काय देतो मी, हे 10 कॉस 30 आय कॅप आणि 10 साइन 30 जे कॅप प्लस 10 साइन 30 जे कॅप. म्हणजे मी याला या दोन भागात तोडलं. बीला कसं तोडता येईल, 10 कॉस 60 आय कॅप, कारण एक्स बरोबर 60 डिग्री अँगल याचा. 10 कॉस 60 आय कॅप प्लस 10 साइन 60 जे कॅप. कळतंय का. ओके, आता हे मला अजून कसं देता येईल, कॉस 30 रूट 3/2 असतं ना, म्हणजे आय कॅन राईट 5 रूट 3 आय कॅप प्लस इथं काय साइन 30 हाफ असतो 5 जे कॅप. इथं काय आहे, कॉस 60 हाफ असतो 5 आय कॅप प्लस साइन 60 रूट 3/2 असतो 5 रूट 3 जे कॅप. कळतंय का तुम्हाला. ओके, आता तुम्हाला हे यातनं 5 कॉमन काढता येईल ना मला. रूट 3 आय कॅप प्लस जे कॅप. इथनं पण 5 कॉमन काढला, रूट 3 आय कॅप प्लस जे कॅप. अंडरस्टूड टू यू. वेल, आता मला
दोन्ही ऍडिशन करायची आहे. मग वेक्टर ए प्लस बी काढा, दोन्हीची ऍड करा. ऍडिशन केलं तर काय होईल, हे 5√3 केलं, 5√3 प्लस 5√3 झालं 10√3. ठीक आहे, हे करायचं अननेसेसरी होतं, जस्ट हे ऍड करा. असं 10√3 कसं येईल, हे काढताना चुकलं. बरं ठीक आहे, एनिवे नेव्हर माइंड. लिसन, हे दोन्ही ऍड करा. 5 कॉमन आहे, √3 प्लस 1 आय कॅप प्लस 5 कॉमन √3 प्लस 1 जे कॅप, म्हणजे 5√3 प्लस 1 इंटू ब्रॅकेट आय कॅप प्लस जे कॅप. इज इट अंडरस्टूड टू यू? हा झाला. दिस बिकम्स ए प्लस बी ची, हा वेक्टर आहे. दिस इज वेक्टर फॉर्मॅट. ओके, कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, हे असं आलं. आता तुम्ही म्हणाल बरं ह्याचे ए प्लस बी झाला वेक्टर फॉर्ममध्ये, आता ह्याची मॅग्निट्यूड कशी काढता येईल? ए प्लस बी ची मॅग्निट्यूड कशी आहे बघा. हे जर असं आत मल्टिप्लाय केलं असतं तर काय असतं, हे 5√3 प्लस 1 आय कॅप प्लस 5√3 प्लस 1 जे कॅप. ओके, तर आपल्याला रूटमध्ये अंडर रूट fx² प्लस fy² होतं ना मागच्या वेळेला, म्हणजे ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. अंडर रूट 5√3 प्लस 1 चा होल स्क्वेअर प्लस 5√3 प्लस 1 चा होल स्क्वेअर. बेसिकली काय असतं, हे 5√3 प्लस 1 होल स्क्वेअर बाहेरच कॉमन आला. दिस बिकम्स 5√3 प्लस 1√2. इथं वन स्क्वेअर शिल्लक राहील, तर 1 स्क्वेअर शिल्लक राहील ना या टर्मला कॉमन काढलं तर. आणि तिथे स्क्वेअरची टर्म रॅडिकल साईनमुळे, रूट साईनमुळे बाहेर येताना रूट साईन निघून जाईल. कळत आहे? आता तुम्ही म्हणाल सर हे आन्सर आणि हे आन्सर तर वेगळं दिसायला लागलंय. काही नाही, हा फॉर्मॅट वेगळा आहे. तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर हे करून बघितलं ऍक्च्युअली सॉल्व्ह, तर तुम्हाला ह्याचा आन्सर काहीतरी 1.9 काहीतरी येईल, आणि नाही सॉरी 19 पॉईंट काहीतरी येईल, आणि हे पण 19 पॉईंट काहीतरी येईल. ह्याचा आन्सर ऍक्च्युली सेमच येणार आहे. कळतंय? हे दिसायला जरी वेगळं दिसत असलं हे आणि हे, मग तुम्हाला ही मेथड वापरायची का ही मेथड वापरायची, डिपेंड्स ऑन द ऑप्शन्स. तुम्हाला कळतंय? पण दोन्हीचा तोच येतोय, मॅग्निट्यूड तीच असणार आहे. कळतंय? अच्छा, तर थर्ड बघा, ऍड व्हेक्टर्स ए बी सी हॅव्हिंग मॅग्निट्यूड ऑफ 100 युनिट इच अँड इन्क्लाइन टू एक्स एक्सिस ॲट 45, 135 आणि 315. ओके, बघा एक आहे 45 ला, हा कुठला आहे, याला म्हणतात ए, आणि दुसरा काय आहे 135 ना. 135 म्हणजे असा, दिस बिकम्स 135. दिस इज हाऊ मच, 45. ओके, हा आहे बी आणि 315 रिस्पेक्टिव्हली. ओके, 315 म्हणजे काय, 360 मायनस 45 ना, म्हणजे बेसिकली तो या क्वाड्रंटमध्ये येतो. ओके, दिस अँगल बिकम्स 315. कळतंय का तुम्हाला? तर आता हा असं जर असेल तर मला एक सांगा, हा ह्याला सी आहे ना, बघा. तर तुम्हाला या तिघांचं त्यांनी काय म्हणालंय, रिझल्टंट काढा या तिघांचं ना. ऍड वेक्टर, ऍड करणं म्हणजेच काय, रिझल्टंट काढणं. आता बघा एक सिंपल आहे, हा 45 आहे आणि हा 135 आहे. ओके, हा 135 जर तुम्ही असेल तर हा अँगल किती, हा 45. हा 135 असेल तर हा किती आहे, 45. कळतंय? हा 45 म्हणजे हा पण 45. कळतंय का, तो 45. ओके, हे 315 म्हणजे हे किती, हे पण 45, कारण 315 किती आहे, 360 मायनस 45 ना. ओके, म्हणजे हा 45, हा 45, हा 45, हा 45. याचा अर्थ काय, बी आणि सी आर इक्वल अँड अपोजिट टू इच अदर. त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना नलिफाय करतील. इक्वल मॅग्निट्यूड पण आहे सगळ्यांचीच, आणि डायरेक्शन यांची अपोजिट आहे, त्यामुळे एकमेकांना नलिफाय करतील. म्हणजे तिघांचे ऍडिशन किती होईल, फक्त हाच उरेल. म्हणजे याचा आन्सर किती आहे, 100 युनिट्स ॲट अँगल 45 विथ एक्स. याचा आन्सर असणार आहे. हे कळलं का? बघा, फोर्थ ए काय दिलेलं आहे, 4 आय कॅप प्लस 3 जे कॅप. बी वेक्टर दिलेला आहे 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. बर, फाइंड मॅग्निट्यूड्स ऑफ ए बी, ए प्लस बी, ए मायनस बी. तर हे सगळ्यात सिंपल असणार आहे.
मला सांगा एचे मॅग्निट्यूड कसं काढणार. ए इज इक्वल टू अंडर रूट दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर ना, 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, हे तर येणार 5. बरं, बी चे मॅग्निट्यूड किती येणार. अंडर रूट दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर कळतंय, हे पण येणार 5. अच्छा, आता ह्याच्या ऍडिशनची मॅग्निट्यूड सगळ्यात पहिले ऍडिशन तरी करू. ए प्लस बी किती आहे, 4 आणि 3 7 आय कॅप प्लस 4 आणि 3 7 आय जे कॅप. ओके, म्हणजे ए प्लस बी ची मॅग्निट्यूड किती, अंडर रूट 7 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 7 स्क्वेअर कॉमन काढले, 7 बाहेर आला, आत रूट 2 शिल्लक राहिले. 7 स्क्वेअर कॉमन काढले ना, म्हणजे 7 स्क्वेअर बाहेर येतात तेव्हा 7च होतात ना रूटच्या बाहेर आल्यानंतर. आणि हे 1 स्क्वेअर शिल्लक राहिलं, 1 स्क्वेअर शिल्लक राहिलं, म्हणजे 1 + 1 2 आत. कळतंय, हे झालं ए प्लस बी. आता ए मायनस बी कसं करणार बघा. ए मायनस बी, ए मायनस बी हे झालं आय कॅप मायनस जे कॅप. कळतंय का. आणि ए मायनस बी ची मॅग्निट्यूड किती आहे, अंडर रूट ह्याचं मॅग्निट्यूड 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअरच येणार ते. हे काय झालं, √2. क्लिअर. 5th, रेफर टू फिगर. ओके, अशी काय फिगर तिने दिलेली आहे. ओके, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ. ओके, एक मिनिट, काय कळत नाही. अच्छा, तिने डायग्राम खालची दिलेली आहे. रेफर फिगर दिस. फाइंड ए. फाइंड म्हटलं तरी मॅग्निट्यूड काढा, एक्स आणि वाय कॉम्पोनंट काढा, आणि अँगल विथ एक्सिस काढा. कोणाचे, तर या तिघा वेक्टरचे, ओ ए बी सी आणि डीई चे. ओके, आता हे सगळ्यात सिंपल आहे. कसं करणार. सगळ्यात पहिल्यांदा या तिन्ही वेक्टर्सला रिझॉल्व्ह करून घ्या. हा काय आहे, हा आहे ओ ए ना, से ए वेक्टर म्हणून त्याला. हा काय आहे 30 डिग्री आणि हा आहे 2 मीटर. हा, आता हा याचा एक्स कॉम्पोनंट काय असणार आहे, 2 cos 30. 2 cos 30 आय कॅप, वाय 2 sin 30 वरती. हा किती असणार आहे, 2 sin 30 जे कॅप. कळतंय का. हा ए चा कॉम्पोनंट आहे. बी चा कॉम्पोनंट, सॉरी हा काय डीई ना, ई म्हणून याला. ह्याचा कॉम्पोनंट मला सांगा. हा जो काही आहे 1 मीटर, हा अख्खा 1 मीटर आहे. हा मायनस जे कॅप असणार ना वेक्टर फॉर्म मध्ये, मायनस जे. कारण मायनस खाली झालं ना. आपलं कन्व्हेन्शन काय आहे, आपण वरती प्लस मानतो, खाली मायनस मानतो, राईटला प्लस मानतो, लेफ्टला मायनस मानतो ना. त्यामुळे हे -1 जे कॅप असं लिहिलं मी हे वेक्टर फॉर्म मध्ये. आणि तिसरा वेक्टर कसा आहे, हा आहे 1.5 मीटर. ओके, आणि हा अँगल आहे 60 डिग्री आणि हा आहे सी. ओके, तर ओके, आता याचा 1.5 cos 60 इथं, दिस इज गोइंग टू बी 1.5 cos 60 मायनस आय कॅप, म्हणजे मायनस साईन बाहेर नेतो इथं, असं लिहितो. आणि किंवा सध्या मला काय वाटतं, सध्या हे फक्त असं एवढंच राहू देत, मायनस आय कॅप मायनस जे कॅप पेक्षा आपण मायनस साईन नको द्यायला, फक्त आय कॅप जे कॅप तितकंच ठेवूयात. ओके, कारण इथं मायनस लिहिलं आणि डायरेक्शन पण खाली दाखवली, याचा अर्थ ती मायनस मायनस प्लस असं वरती पलटी नको व्हायला. कळतंय. डायरेक्शन पण ऑलरेडी खाली दाखवलेलीच आहे, तर तेव्हा जे कॅप दिलेलं सफिशियंट आहे. डायरेक्शन पण खाली दाखवली, मायनस पण दिलं, तर मग दोनदा नाहीचं एकदा हो होतं ना, असं आपल्याला करायचं नाही. ओके, आणि हा कॉम्पोनंट कुठला आहे, 1.5 sin 60 जे कॅप. कळतं तुम्हाला. आता हे झालंय प्रत्येकाचे एक्स वाय कॉम्पोनंट. तुम्हाला आता रिझल्टंटचं काढायचं आहे, मॅग्निट्यूड आणि एक्स वाय तिन्ही ऍड करा. बोला, रिझल्टंट समजा आर आहे, आर वेक्टर समजा आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप असा असेल. ओके, आर एक्स कुठनं मिळणार, सगळ्यांचे एक्स एक्सेस ऍड करा. हे काय 2 cos 30 cos 30 √3/2 म्हणजे √3 झालं ना फक्त हे, म्हणजे हे काय झालं √3 आय कॅप प्लस, आता हे काय, आता या ठिकाणी मायनस यायला पाहिजे, मायनस 1.5 इंटू cos 60 इज हाफ ना, म्हणजे हे 1.5 काय असतं 3/2 असतं, 3/2 इंटू 1/2 3/4 झालं हे, म्हणजे दिस बिकम्स 3/4 आय कॅप. कळतंय का. हा झाला आय कॉम्पोनंट. प्लस वाय जे कॉम्पोनंट काय आहे, हे वर जाणार आहे, सगळे प्लस घ्या. 2 sin 30 असतो हाफ, म्हणजे हा झाला फक्त 1, म्हणजे दिस बिकम्स ओनली जे कॅप. आणि हा प्लस sin 60 काय असतो √3/2, आणि हे 3/2 आहे ना, 3/2 म्हणजे काय झालं हे 3 √3/4.
1.5 म्हणजे 3/2 असतो ना, 3/2 इंटू √3/2 वरती 3√3/4 जे कॅप आणि खाली चाललेला आहे हा खाली मायनस जे कॅप. कळत आहे? हे आणि हे कट होईल इथे. कळत आहे? सो नाव यू आर लेफ्ट विथ वॉट? यू आर लेफ्ट विथ √3 minus 3/4 I cap plus 3√3/4 J cap. कळत आहे का तुम्हाला? हे झाला, हा झाला एक्स कॉम्पोनंट ऑफ रिझल्टंट, हा झाला वाय कॉम्पोनंट ऑफ रिझल्टंट. ठीक आहे, तुम्हाला कॉम्पोनंट्स मिळाले आणि तुम्हाला काय मिळायचं त्यांनी विचारलंय, तुम्हाला त्यांनी विचारलंय मॅग्निट्यूड काढा. आरची मॅग्निट्यूड किती येणार आहे? मॅग्निट्यूड आहे ते आरची अंडर रूट ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर ना. ओके, हे काय करतो मी, अंडर रूट हे 4√3 करता येईल. आय कॅन राईट 4√3 minus 3/4 चा स्क्वेअर प्लस 3√3/4 चा स्क्वेअर. आता हे खेत बसायचे जरा इतकं हे नाही आहे, म्हणजे यू कॅन प्ले विथ दिस. सगळ्यात पहिल्यांदा 4 स्क्वेअर कॉमन डिनॉमिनेटर राहील आणि हे खाली 4च बाहेर येईल अंडर रूट साईनच्या. आणि इथं काय करता येईल तुम्हाला, हे 16×48 48 प्लस 9 57 झाले, मायनस 4×12 24√3, हे मायनस ब्रॅकेट स्क्वेअर केलं मी, प्लस हे 9×27. सो यू कॅन जस्ट गो ऑन प्लेइंग लाईक दिस. एनिवे, आता आपल्याला हे पुढचं जे काय गणित आहे ह्याचा काही इश्यू नाही आहे. HC वर्माचा एक पुस्तकातल्या सम्सचा एक असतो की त्याला कॅल्क्युलेटर वापरायला अलाउड आहे तुम्हाला. फॉर HC वर्मा यू आर अलाउड टू यूज कॅल्क्युलेटर्स, कारण HC वर्माची खासियत आहे असे आकडे आणतात ते सर. त्यामुळे या आकडे असं डोंट वरी, आपल्याला आपल्या एक्झाम्समध्ये असे आकडे तुम्हाला दे विल नॉट एक्सपेक्ट यू टू सॉल्व सच थिंग्स. हे सॉल्व्ह करून काहीतरी न्यूमरिकलमध्ये आन्सर आणणं, तर दे विल नॉट एक्सपेक्ट यू. ठीक आहे, तुम्हाला हे कसं करायचं कळलं, हे प्रत्येक रिझॉल्व कसं करायचं आणि ॲड करून हे RX RY कसं आणलं आणि त्याचा रिझल्टंट कसं काढलं कळलं. आता अँगल विथ एक्स ॲक्सिस हे कसं काढायचं मला सांगा. अँगल विथ एक्स ॲक्सिस काय असतो? हां, जर हा रिझल्टंट, या सगळ्यांचा रिझल्टंट समजा असा एक R असेल, असा R असेल, म्हणजे बेसिकली त्याचा RX असा आहे, हा समथिंग इन I, आणि याचा RY असा आहे, समथिंग इन J असा आहे. तर मला काय करायचं आहे, ठीक आहे मला रिझल्टंट तरी असा मिळाला, रिझल्टंट मला हा मिळाला. ओके, पण म्हणजे मॅग्निट्यूड मिळाली, पण व्हॉट अबाउट डायरेक्शन. मला हे डायरेक्शन समजा हा अँगल अल्फा असेल तर मला काय लिहिता येईल, टॅन अल्फा कसं लिहिता येईल, टॅन अल्फा ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट ना. हे ऑपोजिट किती आहे, RY, हे RY आहे ना ऑपोजिट. ओके, म्हणजे हे RY अपॉन RX कळतंय. हां, म्हणून मला टॅन अल्फा कसा काढता येईल, टॅन अल्फा इज इक्वल टू दिस अपॉन दिस. डिनॉमिनेटर उडवून टाका, म्हणजे काय, हे 3√3 अपॉन 4√3 minus 3. कळतंय का? हे यू कॅन अगेन प्ले विथ दिस 3/4 minus 3√3 असे करता येईल. वर्ण आणि खाली √3 कॉमन करून उडवून टाकलं. कळतंय का हे? सो अगेन जर तुम्ही इथपर्यंत आणलं, तुम्हाला हे कसं करायचं कळलं तरी सफिशियंट आहे. इथपर्यंत आणलं तुम्ही सफिशियंट आहे. ओके, पुढे बघू. हे 3√3 नाही, फक्त √3 येईल ना. ओके ओके, आणि लिहायची पद्धत अजून एक कशी असते, हे टॅन अल्फाची व्हॅल्यू एवढी आली ना. ओके, पण त्याने तुम्हाला अल्फा किती विचारलं होतं, म्हणून अशी लिहायची पद्धत असते, अल्फा इज इक्वल टू टॅन अल्फा. जर हे असेल तर अल्फा किती असतं, अल्फा असतो टॅन इनव्हर्स, असं वरती ⁻1 लिहितो, टॅन इनव्हर्स 3/4 minus √3. कळतं तुम्हाला हे? ओके, आता ॲक्च्युली मी तुमच्याशी पर्सनली इंटरॅक्ट केला नसल्यामुळे ना मला या क्लासचा असा अंदाज इतका येत नाही आहे की तुम्हाला किती फास्ट घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे गणित जे आहे लक्षात घ्या, HC वर्मामध्ये कॅल्क्युलेशन तगडं पाहिजे, HC वर्मामध्ये असतं, आणि विच इज ओके. पण डेफिनेटली तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला सेकंदांमध्ये सॉल्व्ह करायचं आहे तेव्हा ते तुम्हाला डेफिनेटली असलं काहीतरी घाणेटे कॅल्क्युलेशन देणार नाहीत. दे विल नॉट एक्सपेक्ट यू टू डू सच वर्स्ट कॅल्क्युलेशन्स. ते तुम्हाला नंबर्स चांगले देतात ज्याच्याने तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट व्हावं, कारण त्यांना तुम्हाला अननेसेसरी रॅगिंग करायचं नाही आहे. मोठं कॅल्क्युलेशन करा एका मिनिटात सॉल्व्ह असं करायचं नाही ना. तर त्यांना तुमचं स्किल त्यांना
नॉलेज, सब्जेक्टचं नॉलेज त्यांना टेस्ट करायचं आहे. ओके, पण एचसी वर्मामध्ये काय आहे, कॅल्क्युलेशन ती खासियत आहे एचसी वर्माच्या पुस्तकातल्या एक्झाम्पल्सची, की कॅल्क्युलेशन असे जरा टीडीस असतात. त्यामुळे तुम्ही ह्याच्यासाठी कॅल्क्युलेटर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतो, तो वापरला तरी चालणार आहे या पुस्तकासाठी. बाकी पुस्तकासाठी आय विल नॉट रिकमेंड, कारण आपल्याला त्याची सवय नको लागायला. कारण कॅल्क्युलेटर सवय लागली की मग ते धोकादायक आहे. आपल्याला एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर अलाउड नसतात. फक्त मी एचसी वर्मासाठी तुम्हाला म्हणतोय कॅल्क्युलेटर वापरत तरी ओके, कारण त्याचे कॅल्क्युलेशन त्यांनी असे दिलेले असतात म्हणून. इज इट क्लिअर टू यू? कारण हे रेफरन्स बुक आहे, हे टेक्स्ट बुक हे स्पेसिफिकली जेईई आणि नीटसाठी डिझाईन नाही केलं आहे. सरांनी हे पुस्तक कॉमन फिजिक्स, कन्सेप्ट ऑफ फिजिक्स असं त्यांनी पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे दिस इज रेफरन्स बुक, जनरल गप्पा आहे त्याच्यात. तुम्हाला कळतं हे कसं सॉल्व्ह केलं? ओके, तर हां, मी तुम्हाला सांगतोय की मला क्लासचा अजून अंदाज नसल्यामुळे मी तुमच्याशी पर्सनली इंटरॅक्ट नाही केलं, त्यामुळे आय एम एक्झॅक्टली नॉट शुअर की तुम्हाला हे असं प्रकारचं सॉल्व्हिंग तुम्हाला फार अवघड वाटतंय. मी अजून जास्त स्टेपमध्ये सॉल्व्ह करू गणित असं वाटतंय का? हे जे सध्या तुम्हाला असं मी उडत गणित करतोय हे तुम्हाला ओके वाटतंय? बेसिकली तरी आय एम टेकिंग सफिशियंट स्टेप्स, म्हणजे असं काही मी फार जम्प करत नाहीये. एनिवे, म्हणजे जम्प करत सॉल्व्ह करायला गेलं तर अजून फास्ट होत आहे, पण ते तुम्हाला त्या कॅल्क्युलेशनपर्यंत तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. इट्स ओके, नेव्हर माइंड. तर तुम्हाला सध्या हे जे प्रकारे मी हे घेतोय, तुम्हाला हे कळतंय का हे मला तुम्ही सांगा. ह्याच्यानुसार मी माझी एक्सप्लेन करायची पद्धत लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन हे फार वेगळ्या वेगळ्या मुलांसाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करता येतं. हे अगदी एकदम ज्याचं मॅथ्स एकदम बेसिक कच्चं आहे त्याला पण हे एकदम छान समजवून सांगता येतं. ठीक आहे, आणि ज्याचं पक्क आहे, फास्ट आहे, त्याला इतकं निवांत सांगितलं की तो बोर होऊन जातो. त्यामुळे त्याला फास्ट त्याला सांगायला लागतं. ओके, त्यामुळे हे मी एका स्पीड तुमचा एक अज्युम करून चाललोय आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, पुढे. ओके, 6वं काय म्हणतोय? Two vectors have magnitude 3 unit and 4 unit respectively. What should be angle between them if magnitude of the resultant is 1 unit आणि 5 unit आणि 7 unit? मला एक सिंपल सांगा. हे कॉमन सेन्सनी पण करता येतं, गणितनी करता येतं. तर गणितनी करून बघायचं का आपण पहिल्यांदा, नंतर कॉमन सेन्स सांगू. आणि काय आपलं म्हणतो हे a² + b² + 2ab cos θ. ओके, तर पहिला तरी काय रिझल्टंट, पहिल्या केसमध्ये काय 1 पाहिजे. हे काय आहे 3² + 4² + 2 × 3 × 4 × cos θ. ओके, दोन्हीकडे स्क्वेअर करा, हे 1² होईल, हे 25 होईल. 25 इथं आलं तर काय होतं हे, वेल 1², एक मिनिट, हां, हे काय लिंक गेली, हे 1² आहे ना, आणि हे 25 आहे. 25 इथं आलं, -24 झालं, म्हणजे हे काय 4 × 12 = 24. हे 24 आणि -24 म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू आली -1. कॉस थिटा -1 कधी असतो, जेव्हा थिटाची व्हॅल्यू असते 180 डिग्री. कळतंय? तर पहिल्याचा आन्सर काय 180 डिग्री. आता ह्याचा कॉमन सेन्स सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे 2 व्हेक्टर आहेत, एक आहे 4 आणि दुसरा आहे 3. कळतंय? या 2 व्हेक्टरला कशा प्रकारे ठेवू मी की त्यांचा रिझल्टंट -1, त्यांचा रिझल्टंट 1 येईल. बघा, एकमेकांच्या ऑपोजिट ठेवलं तर होईल ना. कळतंय का? म्हणजे हे 4 आहे, समजा एका डब्याला असं तुम्ही या दिशेला 4 ने ढकलताय आणि या दिशेला 3 ने ढकलताय, तर रिझल्टंट किती लागतो न्यूटन? रिझल्टंट एकच होईल ना, 4. हे 3 याला कमी करतील ना, 3. हा 3 याला 4 ला 3 ने कमी करेल, म्हणजे उरेल एकच ना. कळतंय? तर हे झालं कॉमन सेन्स, हे झालं गणित. व्हिडिओला पॉज करा तुम्हाला आलं नसेल तर, आणि पुढचं ट्राय करा. बघा, पॉज करून झालं असेल तर दुसऱ्या केसमध्ये त्यांनी काय म्हणलंय, रिझल्टंट म्हणलंय 5 ना, म्हणजे काय आहे 5², यार सबस्टिट्यूट करून टाकतो लगेच. या ठिकाणी 5² √, बरं आता 5 ठेवतो, 3² + 4² + 2 × 3 × 4 × cos θ. स्क्वेअरिंग बोथ साईड झालं 5², हे पण झालं 5². हे झालं 25 ना, आणि हे पण झालं 25 ना. 25 आणि 25 कट झाले, हे सगळं कट झाले, म्हणजे cos θ बिकम्स, फारच झालं का फास्ट, हे काय स्क्वेअरिंग दोन्ही साईडला केलं की 25 झालं, आणि हे काय 9 आणि हे 4 16 झालं ना, आणि 4 × 12 = 24 cos θ असं झालं ना. हे 25 आणि हे 25 हे कट करू मी, 25 इथं नेलं, -25 झाले, 25 - 25 0. कळतंय? आणि हे 0 = 24 cos θ. दोन्हीकडे 24 ने डिवाइड केलं तर हे पण 0 झालं, म्हणजे कॉस्टला शुड बी 0.
म्हणजे कॉस थिटा 0 कधी असतो तेव्हा थिटा इक्वल टू 90 डिग्री. कळतंय. आता हे कॉमन सेन्स काय सांगतो तुम्हाला, हे 4 न्यूटन आहे आणि हे 3 न्यूटन आहे. जेव्हा तुम्ही असं अरेंज कराल 90 डिग्रीमध्ये तेव्हाच ह्याचा रिझल्टंट 5 होणार आहे ना. कळतंय का. ओके. तर नंतरची केस काय आहे, 7 कधी होणार आहे, 7 बघा 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू 4 इंटू कॉस थिटा. अच्छा, स्क्वेअरिंग बोथ साइड झालं. हे झालं 49, हे झालं 25 इथं गेले 49 झाले, 49 मायनस 24 हे झालं 24 आणि हे झालं 24. हे 24 कट झाले म्हणजे कॉस थिटा बिकम्स इक्वल टू 1. कशाचा कॉस 1 असतो, जेव्हा थिटा इक्वल टू 0 डिग्री, कॉस 0 1 असतो. याचा अर्थ काय, हे 3 न्यूटन आणि 4 न्यूटन मध्ये किती अँगल, जर 0 डिग्री असेल म्हणजे असं असतील हे, तर याचा रिझल्टंट किती होईल, 7 होईल ना. दोन्ही एकमेकांमध्ये ऍड होतील, 4 आणि 3 7 होऊन जाईल. कळतंय. हा झाला कॉमन सेन्स, हे झालं गणित. यू अंडरस्टँड दॅट. पुढे 7 अ स्पाय रिपोर्ट अबाउट what suspected car reads fast follows. The car moves 2 kilometer towards east. अशा प्रॉब्लेम्स मध्ये नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट. A car goes towards 2 kilometers towards east. बर, ईस्टला 2 किलोमीटर गेली. Made a perpendicular left turn. Ran for 500 meter. बर, हे झाले 2, हे झाले 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर ना. Let me write 0.5 kilometer. Made a perpendicular right turn and ran for 4 kilometer. म्हणजे काय झालं 4. ओके. कुठे गेलं and stop. Find the displacement. तुम्हाला हे अख्खं डिस्प्लेसमेंट काढायचंय. कसं काढणार, हे अख्खं, हे झालं 4 आणि हे आहे 2. तर तुम्ही काय करणार, थोडं मी प्रपोस्टेट नाही काढलं, हे असं आहे ना, असं आहे ना, हे 2 4. तुम्हाला त्यांनी ही अख्खी लेंथ विचारली आहे, तर तुम्हाला तुमचं यू नो जॉमेट्री, तुम्ही जॉमेट्री केलेली आहे, करा हे सॉल्व्ह आणि फाइंड आउट दिस आन्सर. तुम्ही एनिवे मी असं एक्सपेक्ट करतो की तुम्ही ट्राय केलं असेल आणि करून नसेल आलं तर बघा. ओके. तर मी जर ह्याला एक्स म्हणलं या डिस्टन्सला, तर या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, 0.5 मायनस एक्स. या डिस्टन्सला 0.5 मायनस एक्स, हे एक्स म्हणलं की 0.5 मायनस एक्स, कारण हे टोटल एक 0.5 आहे ना. अच्छा, आता असं असेल तर दिस 2 ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. हे अँगल सेम आहे, वेल हे एकमेकांना सिमिलर असतील. आता ओके, नॉट दिस, बरं हे अँगल सेम आहे, ठीक आहे म्हणता येईल. चला हे सेम आहेत कारण हे दोन्ही ऑपोजिट अँगल सेम आहेत. हा 90 आहे, हे 90 आहे, आणि म्हणजे की हे आणि हे सेम आहे, म्हणजे ते ए टेस्ट तुम्हाला ती माहिती आहे. नाव यू मेक इट दिस. तुम्हाला काय काढायचं आहे, यू टू फाइंड आउट द एंटायर डिस्टन्स ना. ऑल राईट. वेल, दिस अपॉन दिस 2/4 इज इक्वल टू दिस अपॉन दिस, म्हणजे 0.5 मायनस एक्स अपॉन एक्स, 0.5 मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू well, this is also unknown, that is also unknown. ह्याला a म्हणलं, ह्याला b म्हणलं, I can say this is equal to a upon b. ओके, फाईन. एनिवे हे तर राहू दे बाजूला. मी इथं जर कॉम्पोनंट घेतला तर काय होईल, हे हाफ होईल ना पहिल्यांदा. हे 3/2 इज इक्वल टू 0.5/x आणि दिस इज गोइंग टू बी x इज इक्वल टू 1/3 होईल ना, कारण हे 0.5 म्हणजे हाफ असतं, हे 2 आणि 2 कट झाले, x बिकम्स 1/3. इफ x बिकम्स 1/3 दिस, तर तुम्हाला आता b कसं काढता येईल, कॅन यू फाइंड आउट b. b इज इक्वल टू अंडर रूट दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर ना, म्हणजे 16 प्लस 1/3 चा होल स्क्वेअर म्हणजे 1/9. ओके, करा हे सम. तर 16 इंटू 9 प्लस 1, वेल 145 होईल काहीतरी वरती ना, हे घाण कॅल्क्युलेशन आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला बी येईल.
आणि बी आला की तुम्हाला ए पण काढता येईल परत इथं पायथागोरस. ओके, करा HC वर्मा. हे डिस्टन्स आहे, हे कसं काढणार? अंडर रूट हे 0.5 मायनस हाफ ना, हे म्हणजे हाफ मायनस 1/3 ना येईल ना, हे म्हणजे काय होईल? हे 1/6 होईल. ओके, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे? 1/6 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. तर 36 आणि हे 4, 24, 4 3 12 13 14 144. हे ठीक आहे, ऍटलीस्ट हे 12/6 हे 2 आलं, पण हे काहीतरी घाण येत आहे. बरं, ह्याला 1ला निग्लेक्ट केलं, जर समजा 1ला निग्लेक्ट केलं तर काय होईल? हे कारण या कम्पॅरिझन मध्ये कमी आहे ना, छोटा आहे 144च्या. तर 144 म्हणजे 12/3, हे काय तर 4 येतं. 4 आणि 2 म्हणजे टोटल ए प्लस बी आला 6. असं काही आन्सर आहे का? हां, त्यांनी 6.02 किलोमीटर दिलंय. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर ऑलमोस्ट 6च्या जवळ आलं. तर तुमच्या 4 ऑप्शनपैकी ते टिक करता येईल. म्हणून तुम्हाला म्हणलं की HC वर्मानच्या प्रॉब्लेमसाठी वी आर अलाउड टू यूज कॅल्क्युलेटर. पण ज्या ज्या ठिकाणी शक्य अवॉइड करता तिथं अवॉइड करा. आता मी विदाउट कॅल्क्युलेटर सगळं सांगतोय हे मी. ठीक आहे, तर दिस इज इट. पुढे ओके, देन देर इज 8th. A carom board 4 feet by 4 feet square has the queen at the center. The queen hit by the striker. बघा डायग्राम, फिजिक्स डायग्राम. 4 feet by 4 feet. ओके, तुम्ही HC वर्मासाठी टाइमचं तो मी तुम्हाला सांगितलंय गणित, ते कधी कधी जमेल कधी जमणार नाही. त्यामुळे नाही जमलं तरी इट्स ओके, यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. कारण HC वर्माचे क्वेश्चन्स तगडे असतात. ओके, पण या क्वेश्चनमध्ये तुमची कन्सेप्ट फार चांगली टेस्ट होते. ठीक आहे, बघा कॅरम बोर्ड ऑफ 4 feet, हे 4 feet आहे ना अख्खं, 4 feet बाय 4 feet. मुद्दाम जरा मोठं काढलं मी आहे. स्क्वेअर हॅज क्वीन ॲट द सेंटर, तर मध्ये राणी आहे, क्वीन पिंक असेल ना ती पिंक. वेल, इट इज हिट बाय क्वीन इज हिट बाय स्ट्रायकर. अच्छा, इथनं स्ट्रायकर असं कोणीतरी मारला आणि ही क्वीन हिट करते अपोजिट फ्रंट एंडला. हा कॅरम बोर्डची ही जी फ्रंट एंड आहे ना, ही फ्रंट एंड, त्याला हिट करून इथं होल आहे ना, ते या होलला ती क्वीन खाली पडली, याच्यात पडली. आता मला सांगा, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. असं असतं ना, किती अँगलला 30 डिग्रीला इन्सिडेंट झालं तर 30 डिग्रीला रिफ्लेक्ट करतं. हे आपण लाईटमध्ये बघितलेलं आहे. पण बेसिकली हे कुठल्याही इलॅस्टिक कोलिजनमध्ये, कोलिजनचे प्रकार आपण नंतर पुढे शिकणार आहे, कुठल्याही इलॅस्टिक कोलिजनमध्ये हे सत्य असतं. दिस इज व्हॅलिड. ओके, तर त्यामुळे असं जर असेल तर डू यू ॲग्री विथ मी दॅट हा जो पॉइंट ऑफ असा असेल ना, ही स्ट्राईक क्वीनची मुवमेंट, डू यू ॲग्री विथ मी? या, कळतं तुम्हाला? बरं, या ठिकाणी हिट करेल ती आणि तसं रिबाउंड होऊन या होलमध्ये जाईल क्वीन. दिस इज क्वीन, दिस इज द होल, पॉकेट ज्याला म्हणता येईल. ओके, आता त्यांनी काय विचारलंय? पहिल्यांदा काय काढायचंय? फाइंड मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द क्वीन फ्रॉम सेंटर टू द फ्रंट एज. त्यांनी तुम्हाला ही डिस्प्लेसमेंट किती विचारलेलं आहे, किती असणार ही डिस्प्लेसमेंट? लक्षात घ्या, हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स 2 feet आहे ना, कारण हे 4 feet याचा अर्धा 2 आहे. ओके, आणि हे डिस्प्लेसमेंट किती असेल? हाऊ मच विल दिस बी? तुम्हाला जॉमेट्री वापरायची आहे, जे काय जॉमेट्री मी आतापर्यंत शिकले, कसं करता येईल विचार करा. थिंक, हे डिस्टन्स कसं काढता येईल किंवा हे कसं काढता येईल. थिंक अबाउट दिस. ओके, वन थिंग आय कॅन थिंक इज, बघा हा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत ए टेस्टने. ठीक आहे, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. हा 90 डिग्री सेम आहे आणि हा या सेम आहे, म्हणजे हा एकमेकांना सिमिलर आहेत. म्हणजे दिस शुड बी इक्वल टू दिस, असं असलं पाहिजे, कारण दिस इज इक्वल टू दिस. ओके, आणि हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिट्री आहे ना. का सिमिट्री आहे? बघा, दोघांमध्ये एक साईड कॉमन आहे, 90 डिग्री अँगल कॉमन आहे, हा अँगल सारखा आहे, कॉन्ग्रुएंट आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यामुळे दिस इक्वल टू दिस इक्वल टू दिस, हे असं आहे.
कळतंय? म्हणजे बेसिकली हे किती आहे, हे 2 फीट आहे ना, 2 फीटचे 3 इक्वल भाग म्हणजे दिस बिकम्स 2/3 फीट. कळतंय? हे 2/3 फीट आणि हे 2 फीट म्हणजे हायपोटन्यूज किती झाली, म्हणजे पहिल्याचा आन्सर काय आहे, हायपोटन्यूज ना याची. पहिल्याचा डिस्प्लेसमेंट इथनं इथं किती झाले, √2² प्लस 2/3 होल स्क्वेअर. 2² बाहेर काढा, कॉमन 2 बाहेर आला आणि आत किती आहे 1 प्लस म्हणजे 1² प्लस 1/3 असं ना. कळतंय का? हे काय 10 येईल आणि खाली काय येईल 3 बाहेर येईल म्हणजे हे 2/3 √10 विल बी द आन्सर. कळतंय का तुम्हाला हे? ओके, हे झालं पहिल्याचं आन्सर. ओके, नंतर त्याने दुसरा आन्सर काय म्हटलेलं आहे, बी क्वेश्चन काय आहे, बी फ्रॉम फ्रंट टू होल डिस्प्लेसमेंट काढा. हे अख्खं डिस्प्लेसमेंट काढा. ओके, मला सांगा ही अख्खी मॅग्निट्यूड किती असेल. अरे हे 2/3 √10 असेल तर हे पण 2/3 √10 आणि हे पण 2/3 √10 म्हणजे हे काय झालं इथनं इथपर्यंत काय झालं, म्हणजे हे बेसिकली ह्याला ए म्हणू, ह्याला बी म्हणू, ह्याला सी म्हणू ना. हे काय आहे, ए आहे ए टू बी ना. आता काय आहे बी टू सी किती आहे, हे आणि हे ना, म्हणजे ह्याच्यात दोनदा दुप्पट म्हणजे हे बिकम्स 4/3 √10 फीट. कळत आहे? हे झालं हे डिस्प्लेसमेंट. आता त्यांनी ही डिस्प्लेसमेंट किती विचारलेली आहे, तिसरं काय विचारलंय, थर्ड मध्ये होल सेंटर टू होल विचारलेलं आहे. हे कधी हे बेसिकली जॉमेट्रीचा प्रॉब्लेम आहे, त्यात व्हेक्टर ॲज काही नाहीये. मग तुम्हाला हे काढायचंय ना, हे काय हे 2 फीट आहे आणि हे पण 2 फीट आहे ना. कळते का? हे 2 फीट पायथागोरसने काय झालं, हे 2√2 फीट. म्हणजे ए टू सी किती झालं 2√2 फीट. हे असं आन्सर झालं. हे 8चं असं आन्सर आहे. सगळ्यांना कळत आहे. नाइन्थ. ओके, म्हणून HCV मधल्या क्वेश्चन्स तुम्हाला अवघड वाटत असतील तरी नो इश्यूज, हे अवघड आहेत क्वेश्चन्स. ओके, आणि आपण अवघड आहेत म्हणून त्याची प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणून प्रॅक्टिस करून प्रयत्न करून हे सोल्युशन बघताय असं मी अपेक्षा करतो. मॉस्किटो नेट कव्हर्स 7 feet by 4 feet बेड इज 3 feet हाय. द नेट हॅज अ होल. बघा डायग्राम, बेड आता 3D काढतो मी. हा बेड आहे. ठीक आहे, या बेडची लेंथ आहे 7 feet, हे आहे 3 feet 4 feet आणि 3 feet उंच आहे बेड. असं म्हणजे असे बेड खालीच आहे, हे मच्छरदाणी आहे वरती, मॉस्किटो नेट. ठीक आहे, बर असं आहे. ओके, वरचे मॉस्किटो नेट आहे, खाली बेड आहे. ऑल राईट. आणि किती हाईट आहे, ही 3 फूट हाईट आहे. बर, आणि काय म्हणलं त्यांनी, काय, ओके, द नेट हॅज अ होल ॲट द कॉर्नर, वन कॉर्नर ऑफ द बेड थ्रू विच अ मॉस्किटो एंटर्स. समजा या कॉर्नरवरनं एक मॉस्किटो आत एंटर झाला, आणि इट फ्लाइज अँड सिट्स ॲट डायगोनली अपोजिट कॉर्नर, डायगोनली अपोजिट अप्पर कॉर्नर ऑफ द नेट, डायगोनली अपोजिट अप्पर कॉर्नर ऑफ द नेट म्हणजे हा कॉर्नर. मग तो फ्लाय इथनं आला आणि डास असा उडून इथपर्यंत गेला. एक्झॅक्टली. बरं, असं म्हणणं आहे. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द मॉस्किटो. ओके, टेक, बरं पहिला हे तरी काढूयात. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ही किती झाली मॅग्निट्यूड. ओके, बेसिकली हा पण जॉमेट्री क्वेश्चन आहे. ओके, अच्छा, असं डिस्प्लेसमेंट किती झाली. ओके, मला एक सांगा, ह्याला तुम्ही ओरिजिन माना. ह्याला जर मी 0,0,0 म्हटलं, ओके, तर मला सांगा, मी त्यांनी सांगितलंय ना कशाला एक्स घ्या कशाला वाय घ्या. टेकिंग होल ॲज द ओरिजिन, लेंथ ऑफ द बेड ॲज एक्स ॲक्सिस. या लेंथला आपण म्हणूयात एक्स ॲक्सिस. आणि काय कुठे गेलं, हरवलं. विड्थ ॲज वाय ॲक्सिस अँड व्हर्टिकली ॲज झेड ॲक्सिस. ओके, दिस इज वाय ॲक्सिस अँड व्हर्टिकल ॲज झेड ॲक्सिस. असं त्यांनी घ्या म्हणून सांगितलंय. आता मला सांगा, हा मॉस्किटो जेव्हा ओरिजिन पासून इथपर्यंत गेला तर तो एक्स मध्ये किती गेला, वाय मध्ये किती गेला, झेड मध्ये किती गेला. मला सांगा तो एक्स मध्ये किती गेला. इथनं इथं जाणं म्हणजे एक्स मध्ये किती जाणं, इथनं इथं येणं म्हणजे 7 फूट जाणं एक्स मध्ये पुढे.
कळतंय? म्हणजे ह्याची डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं लिहू मी? 7i लिहू का? एक्स मध्ये 7 गेला तो, वाय मध्ये किती गेला बघा, वाय ही वाय एक्सेस ना, वाय मध्ये 4 नी पुढे आला ना, 4 फूटनी पुढे आला वाय मध्ये, म्हणजे +4j, आणि झेड मध्ये किती गेला बघा, हा जमिनीपासून किती वरती उचलला गेला, 3 नी वरती गेला ना, इथनं इथं येणं, कोपऱ्यात जाणं, म्हणजे 3k. तुम्हाला कळतंय का? हे झालं वेक्टर फॉर्म. तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारलेली आहे. ओके, आता काढा हे बघा. HC वर्मा मध्ये ना कन्सेप्ट ऍप्लिकेशन फार चांगलं टेस्ट होतं. ह्याच्यामध्ये ती किती ग्राफिक आहे, कन्सेप्ट तुम्हाला जी कळली ती अप्लाय केली तर आता इथे मॅग्निट्यूड काढा. 7² + 4² + 3², हे काय झालं 25 असतं, आणि हे काय झालं 49. सो व्हॉट इज द आन्सर? दिस इज 49 + 25. 49 + 25 makes it 74. So this is 74. Root 74 should be the answer.